नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 6 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणते वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 2026. तर 2026 हे चालू वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच घोषित केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण. बघा, महिला शेतकऱ्यांचे योगदान, आव्हाने आणि हक्क जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी हे वर्ष घोषित करण्यात आलेले आहे. ओके, तर बघा, युनायटेड नेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र. ओके, बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्स याची स्थापना झाली होती 1945मध्ये आणि हे एक आंतरराष्ट्रीय संघटन आहे, ज्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे जागतिक शांतता आणि सुरक्षा राखणे हे आहे. संपूर्ण जगातील जवळपास 193 देश या संघटनेचे सदस्य आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. बघा, भारतातील पहिले फुगवता येणारी अंतराळ अधिवास अंतरिक्ष हब कोणत्या स्टार्टअपद्वारे लॉन्च केले जाणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच आकाशलब्धी. ओके, तर आकाशलब्धी हे भारतातील पहिले फुगवता येणारी अंतराळ अधिवास अंतरिक्ष हब हे नुकतेच आकाशलब्धी या स्टार्टअपद्वारे लॉन्च केले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आकाशलब्धी हा भारताचा पहिला स्टार्टअप आहे, जो की फुगवता येणाऱ्या स्पेस हॅबिटॅट म्हणजेच इन्फ्लेटेबल स्पेस हॅबिटॅट तंत्रज्ञानावर काम करत आहे आणि याला आकाश हब नाव दिले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आकाश हब असे नाव आहे त्याचं. हा स्टार्टअप इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच बेंगळुरूमध्ये इन्क्युबेटेड आहे आणि लवकरच हा अंतराळ हॅबिटेड कक्षामध्ये पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. ओके, तर लवकरच हे पाठवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. बघा, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27मधील नवीन उत्पन्न कर कायदा 2025 केव्हा लागू होणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 1 एप्रिल 2026. ओके, तर 2026 बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27मधील नवीन उत्पन्न कर कायदा 2025 हा 1 एप्रिल 2026 रोजी लागू होणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षामध्ये किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच एकूण 300 कोटी एवढी झाडे लावण्याचा पुढील 5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने लक्ष ठेवलेले आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा पर्यावरणीय उपक्रम ग्रीन महाराष्ट्र अंतर्गत पुढील 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे, ज्याचा उद्देश आहे राज्यातील वन आच्छादन 33% वाढवणे आणि पर्यावरण सुधारणा करणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो झाडे लावण्याचा कार्यक्रम आहे तो ग्रीन महाराष्ट्र या अंतर्गत पुढील 5 वर्षामध्ये राबवला जाणार आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले प्रतिबंध म्हणजेच टॅरिफ 50%वरून किती टक्केपर्यंत करण्यात आले आहेत? ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 18%. ओके, तर नुकतेच अमेरिकेने भारतावर जे प्रतिबंध लादले होते, तर जे लादले होते प्रतिबंध, त्या प्रतिबंध आता 50%वरून 18% हे करण्यात आलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला आहे? बघा, हा जो पुरस्कार आहे मोगूबाई कुर्डीकर 2026चा, तो नुकताच पद्मा तळवलकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, पद्मा तळवलकर असं यांचं नाव आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नाट्यसंपदा प्रतिष्ठानाच्या वतीने ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांना यंदाचा मानतपस्वी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मानतपस्वी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार असे ह्या पुरस्काराचं संपूर्ण नाव आहे. ओके, तर बघा
पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. खंजर 13 हा 13वा संयुक्त लष्करी सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या सरावाचे नाव आहे खंजर 13 एक्झरसाइज खंजर 13. ओके, म्हणजेच 13वी आवृत्ती आहे यावर्षीची. ओके, तर भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव खंजर 13 हा नुकताच संपन्न झालेला आहे. ओके, तर भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये दरवर्षी हा सराव एकदा भारतामध्ये आणि एकदा किर्गिस्तान या देशामध्ये असा आलटून पालटून होत असतो. ओके, तर बघा हा सराव आसाममधील मिसामारी येथे आयोजित केला गेला आहे. ओके, तर 2026चा जो सराव आहे तो आसाममधील मिसामारी येथे आयोजित केले गेलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. भारतातील पहिले राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण कोणत्या संस्थेद्वारे केले जाईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की भारतातील पहिले राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. ओके, तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे भारतातील पहिले राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. कोणत्या राज्यामध्ये 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच हरियाणा या राज्यामध्ये नुकताच 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारताचे आणि विविध देशांचे हस्तकला, संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ. ओके, तर बघा हस्तकला, संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी हा सूरजकुंड मेळा घेतला जातो. ओके, तर बघा यावर्षीची ही 29वी आवृत्ती असणार आहे. ओके, तर बघा सूरजकुंड हा आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव आहे जो की भारतामधील हरियाणा या राज्यामधील फरीदाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. ओके, तर हरियाणामधील फरीदाबाद येथे हा आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 आहे. फेब्रुवारी 2026पर्यंत भारतामध्ये रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे? ओके, तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच 2 रामसर स्थळांना यादीमध्ये सामील करण्यात आले होते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच एकूण फेब्रुवारी 2026पर्यंत 98 एवढी रामसर स्थळांची संख्या आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा फेब्रुवारी 2026पर्यंत भारतामध्ये एकूण 98 रामसर स्थळे झाली आहेत. ओके, तर बघा एकूण 98 रामसर स्थळे झाली आहेत. तर बघा 97 जे रामसर स्थळ आहे ते पाटणा पक्षी अभयारण्य आहे. ओके, पाटणा पक्षी अभयारण्य याला 57 सॉरी विद्यार्थी मित्रांनो, पाटणा पक्षी अभयारण्य हे 97वे रामसर स्थळ आहे. ओके, आणि 98वे आहे गुजरातमधील छारी धाड. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही 2 नुकतीच आता रामसर स्थळे ॲड करण्यात आली आहेत, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि आता फेब्रुवारी 2026पर्यंत 98 एवढी रामसर स्थळे भारतामध्ये आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.